तर तुम्हाला पार्ट 2 मध्ये माहिती आहे आपले निवद बिवद मस्त दाखवून झाले होते. तर आज पार्ट 3 मध्ये आपण काय काय केलं ते बघू. तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका साहिल सांगले. त्यानंतर इकडे नवरीला म्हटलो आधी ना पाया पडून घे मग फोटो काढ. खायला मंदिराच्या बाहेर आलो नाही तर सगळीकडे कसं धागेच धागे. त्या धाग्याला काही म्हणता येणार नाही कारण की ते नवसाचे. हा ते अख्ख्या मंदिराच्या बाहेर आली तरी यांचे फोटो चालू भाऊ, यांचे काही फोटो व्हायचे नाही काढून. आपलं तर काही नाही भाऊ, एकच पक्षम ब्लॉगर व लक्ष. त्यानंतर म्हटलं एवढं झालं आंबे कस काय आले, मग कळालं का ते कापसाचं झाड आहे. ते आयला घरचे तर फार निघून गेले पण आपलं काही ब्लॉग तर काही बंदच व्हायचे नाही भाऊ. आपली डॉल्फिन आहे ना आपल्याला घ्यायसाठी ना डायरेक्ट एका जागेत उभी होती. वरती आल्यावरती ना मंदिर पुढे असं दिसतं डायरेक्ट सामसूम. त्यानंतर आपण आलो डायरेक्ट हॉटेल शेतकरीला. या हॉटेलचं कोणी नादच करू शकत नाही कारण की हे हॉटेल डायरेक्ट एकच नंबर आहे. जेवण पण नाद, जेवायला अखेरा परापा बसले पण यांच्या ताटल्या येतच काही नाही. हॉटेल मधल्या झाडाला सुद्धा पार खोपे आणून लावले एवढं भारी. आपण मस्त झोक्यावर गडीभर झोपून घेतलं. तर आता आपण मस्त निघालो घरी. तर आता आपण पोहोचलोय मस्त घरी. तर तुम्हाला चांदवडचे ब्लॉग कसे वाटले ते लवकर कमेंट करून सांगा.